पृथ्वी खूप मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनमधून जाते आहे. तर तुम्हा सगळ्यांना मला फक्त एकच मेसेज द्यायचा आहे, की मन करतं आहे की काहीच करू नये, फक्त पडून राहावं किंवा झोपच उघडत नाही आहे किंवा वाटतं आहे की रात्रभर झोप येत नाही आहे काही लोकांना. प्रत्येकाला येणारे जे परिणाम असतात ना, ते वेगवेगळे असतात. कोणाला खूप झोप येते, कोणाला झोपच येत नाही, कोणाला एनर्जी खूप हाय फील होते, कोणाला खूप लो फील होते आहे. सो बेसिकली तुम्हाला सध्या फक्त एवढंच करायचं आहे, निसर्गामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. एक ब्रेक घ्या, कुठेतरी फिरून या छानपैकी आणि तुमच्यावरती काम करा. जास्तीत जास्त मेडिटेशन करा. बिकॉज अर्थ 5D फ्रिक्वेन्सीमध्ये जाते आहे. सो ऑलरेडी आपण 5Dमध्ये एंटर केलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही अलाइनमेंटमध्ये याल ना, तेव्हा तुम्हाला ते 5D वर्ल्ड ह्याच कॉन्शियसनेसमध्ये तुमच्या प्रकट होईल. सो हे बाहेर कुठेच नसतं, हे तुमच्याच आतमध्ये असतं. सो 5D म्हणजे काय? तुम्ही जो विचार कराल ते तुम्ही घडवण्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना, की इथे विचार केला आणि इथे गोष्टी घडायला लागल्या. सो ती अलाइनमेंट तुमच्या आयुष्यामध्ये खूप लवकर येणार आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही हील होणार आहात. सो सध्या ईश्वराकडून म्हणजे परमेश्वराकडून, सोर्सकडून खूप पॉझिटिव्ह एनर्जी अर्थवरती येते आहे आपल्याला मास अवेकनिंगसाठी. सो अवेकनिंग म्हणजे जागृत होणं आणि जेव्हा तुम्ही जागृत होत असता ना, तेव्हा तुमचं आयुष्य कंप्लीटली चेंज होत असतं. सो तुमच्यामध्ये ना खूप अपग्रेड्स होत आहेत. जसं मोबाईल कसा आपण अपग्रेड करतो, त्याप्रमाणे सध्या पूर्ण ह्युमॅनिटी अपग्रेड होते आहे. सो म्हणून जास्तीत जास्त मेडिटेशन करा, जास्तीत जास्त इनर वर्क करा, जास्तीत जास्त बेअरफूट वॉक करा, जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ राहा, झाडांना मिठी मारा. कारण प्रत्येक निसर्गाच्या वस्तूंमध्ये एक हीलिंग प्रॉपर्टीज असतात. त्या हीलिंग एनर्जीज जेव्हा आपल्या आयुष्यात येतात ना, तेव्हा गोष्टी काही न करता ऑटोमॅटिकली ठीक होतात. तुम्ही विचार करताय तुमचे प्रॉब्लेम्स, पण मला फक्त एकच गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे, की असे 200, 300, 400 जन्म घेऊन तुम्ही इथपर्यंत आलायत. सो प्रत्येक जन्मातले प्रॉब्लेम्स वेगळे होते, माणसं वेगळी होती, कहाणी तुमची प्रत्येक जन्माची कहाणी वेगळी होती. सो अशा अनेक दुःख तुम्ही ऑलरेडी बघितलेले आहेत. तो ह्या जन्माच्या दुःखाला घेऊन बसू नका, कुरवाळत बसू नका. कारण हा जन्मही काही दिवसांनी संपणार आहे, काही वर्षांनी संपणार आहे. सो प्रत्येकाची जर्नी ही चालूच राहते. पण आत्ता आपल्याला मुक्तीकडे जायचं आणि मोक्ष हा मेल्यावर कधीच भेटत नाही. मोक्ष हा जिवंतपणे आपल्याला प्राप्त करायचा असतो. सो मोक्षप्राप्ती म्हणजे काय? आपल्याला ह्या जन्म आणि मृत्यू ह्याच्या सापळ्यातून बाहेर निघायचं आहे आणि आपलं जे घर आहे परमनंटवालं, तिथे आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायची गरज नसते. फक्त आपल्याला नेचरशी, निसर्गाशी, तुमच्या अंतरात्म्याशी कनेक्ट व्हायची गरज असते. सो स्वतःवरती लक्ष द्या. जास्तीत जास्त स्वतःवरती काम करा, मेडिटेशन करा, अफर्मेशन्स करा, रायटिंग करा, रीडिंग करा. ज्या गोष्टींनी तुम्हाला स्वतःचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करता येईल, त्या सगळ्या गोष्टी आता सध्या करा. फक्त स्वतःवर फोकस करा. बिकॉज प्रॉब्लेम तर बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, की असे 200-300 जन्म घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात. सो असे अनेक जन्म होते, अशा अनेक गोष्टी होत्या, ज्या ऑलरेडी आपण फेस करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सो आत्ता सध्या तुम्हाला ह्युमॅनिटीसाठी काहीतरी करायचं आहे. सो तो मंत्र आहे ना, हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सो जेव्हा तुम्ही इतरांसाठी मागत असता ना, तेव्हा तुम्ही त्या जगाचाच भाग असता. सो जेव्हा तुम्ही जगासाठी मागता, तेव्हा तुमच्यासाठी ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुम्ही मागत असता ईश्वराकडे आणि त्या ऑटोमॅटिकली पूर्ण होत असतात. सो त्यामुळे फक्त एवढंच करा, की जास्तीत जास्त स्वतःवर लक्ष द्या, स्वतःच्या विचारांवर लक्ष द्या. खूप छान छान बोला, खूप छान छान वागा, खूप छान छान व्हिडिओज बघा, ज्याने तुमची एनर्जी शिफ्ट होईल. सो बेसिकली पॉझिटिव्ह एनर्जीने ना स्वतःला हॅमर करून टाका. सो जेव्हा तुम्ही स्वतःला हॅमर करता पॉझिटिव्हिटीने, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडायला लागतात. सो मला फक्त इतकंच सांगायचं आहे सगळ्या स्टुडंट्सना किंवा सगळ्या व्ह्युअर्सना, जे पण मला आता सध्या बघतायत, की स्वतःवरती लक्ष द्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवरती लक्ष देता ना, तेव्हा तुमचं बाहेरचं जग ऑटोमॅटिकली बदलायला लागतं. सो जेव्हा आपण ह्या पृथ्वीवरती आलो होतो, तेव्हा आपणच ही जर्नी चूज केलेली आहे. सो आपल्या आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम हा आपल्याला घडवण्यासाठी आलेला आहे आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे तुम्हीच तुमच्यासाठी निवडलेले आहेत. सो तुम्हाला या प्रश्नांची उत्तर माहिती आहे, की ह्याचं सोल्युशन निघणारच आहे. म्हणून तुम्ही हे प्रश्न निवडलेत ना, कारण आपण तेच प्रश्न निवडतो ज्यांची उत्तरं असतात. आता प्रश्नपत्रिकेत जो
जो समजा आता प्रश्न पेपर बनवणारा जो माणूस असतो तो तीच प्रश्नपत्रिका बनवणार ना ज्याची उत्तरं आहेत. असा प्रश्न तो कधीच विचारणार नाही ज्याचं उत्तरच लोकांना माहिती नाही आहे. सो त्यामुळे तुमच्या आयुष्यात पण सध्या जो प्रॉब्लेम चालू आहे ना त्याचा आन्सरसुद्धा तुमच्याच आत्म्याकडे म्हणजे तुमच्या सोलकडे आहे. सो हा प्रॉब्लेम सॉल्वच होणार आहे, कारण की गेल्या महिन्यात वेगळा प्रॉब्लेम होता, त्याच्या आधी वेगळा होता आणि आता जसे ते प्रॉब्लेम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहेत कारण ऑलरेडी ती वेळ निघून गेलेली आहे. त्याचप्रमाणे आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे ना तोही 15 महिन्यांनी किंवा 15 दिवसांनीच म्हणा त्याचा काहीच एक्झिस्टन्स नसणार आहे. तर रेस्टलेस होऊ नका, शांत राहा, कारण जेव्हा तुम्ही शांत राहता ना तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ठीक व्हायला लागतात. सो आयुष्य फार साधं सोपं आणि सुंदर आहे. सो जितका वेळ निसर्गामध्ये घालवता येईल तितका घालवा. जर तुम्ही शहरात राहता तर निदान वर्षातून 2दा तरी 15-20 दिवस तुमच्या गावी येऊन राहा. सध्या जसं मी आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत देवगडला. सो मी इथे प्लांट्सना हग करते, त्यांच्यासोबत 15-15, 20-20 मिनटं गप्पा मारते. सो 30-35 झाडं आहेत. सो सगळ्यांची माझी फ्रेंडशिप झालेली आहे. बेअरफूट वॉकिंग करते, मातीवरती चालते. इथे लावा दगड आहे, त्या दगडांवरती चालतो आम्ही. त्याच्यानंतर इथे विहीर आहे, त्या विहिरीला प्रेम देतो, ह्या घराला प्रेम देतो, ह्या जमिनीला प्रेम देतो, कारण मदर अर्थनी खूप सहन केलेलं आहे ह्युमॅनिटीसाठी. सो आपल्याला प्रत्येक निसर्गाच्या गोष्टीवरती प्रेम करायचं आहे, कारण त्याच्यातूनच तुम्हाला अलाइनमेंट भेटणार आहे, बाहेर कुठेच नाही भेटणार आहे. सो जास्तीत जास्त मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजे काय आहे हे माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. फक्त शांत बसून राहणं, आणि ज्यांना नाही जमत आहे त्यांच्यासाठी मी 7 चक्रा मेडिटेशन लवकरच चॅनलवरती आणणार आहे. सो एव्हरीडे जर तुम्ही ते 7 चक्रा मेडिटेशन केलं ना तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही आहे, कारण जेव्हा तुमचे 7 चक्राज अलाइनमेंटमध्ये असतात ना तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होत असतात. सो मस्त राहा, छान राहा, कारण तुमचे जे हायर फ्रिक्वेन्सीचे इमोशन्स आहेत ना त्या हायर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करणार आहेत, आणि जे लोअर इमोशन्स आहेत ते लोअर नेगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करणार आहेत. तर हायर इमोशन्स कुठलं, तुमचं हॅपीनेस, जेव्हा तुम्ही खूप सुखी असता, समाधानी असता, जेव्हा तुम्ही एक्सायटेड असता, सो जे तुमचे हॅपी इमोशन्स आहेत ते सगळे अप्परला येणार. आणि लोअरला कुठले इमोशन्स आहेत, आपल्याला दुःख वाटतं, अरे हिचं झालं माझं नाही झालं, कॉम्पिटिशन, जेलसी किंवा दुःख, आत्मग्लानी, मी अशीच आहे, मी काहीच करत नाही आहे, माझ्याने काही होणारच नाही. सो आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलणं पण आत्मग्लानीच असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला गाढव समजता तर जग तुम्हाला तेच समजणार आहे, बिकॉज तुम्ही तीच एनर्जी देताय. सो तेच स्वतःला समजा जे तुम्हाला बनायचं आहे. तुमचे लोअर इमोशन्स चेंज करा, कारण आपल्या आजूबाजूला जी नेगेटिव्ह एनर्जी असते ना त्यांना काही नको आहे, त्यांना तुमचे फक्त नेगेटिव्ह विचार हवे असतात. सो गावच्या ठिकाणी हे सगळं खूप असतं की ह्याने माझ्यावर हे केलं तर हे होईल, माझ्या मुलाबाळांना त्रास होईल. सो काल आमच्या घरीसुद्धा म्हणजे लोकांना जेव्हा कळतं की मी हे एज्युकेट करते किंवा रेखी मास्टर आहे तर येतात लोक घरी भेटायला. सो काल जेव्हा एक पर्सन आले होते तर त्यांनाही मी तेच सांगितलं की जर तो तुमच्यावर काहीतरी नेगेटिव्ह करतोय आणि तुम्ही जर त्याला पॉवर दिलीत की हां तो माझ्यावरती काहीतरी करतोय आणि ते आता मला बाधणार आहे आणि माझ्या मुलाबाळांचं वाईट होणार आहे, तर ऑफकोर्स तेच होणार आहे. बिकॉज तुम्ही स्वतः एक्सेप्ट केलं, तुम्ही त्याला वरती बसवलं की तो इतका मोठा आहे देवापेक्षा की तो माझ्यावरती करणी करू शकतो. सो बेसिकली करणी किंवा नेगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय असतात, त्या पर्सनच्या व्हायब्रेशन्स तुम्हाला घेऊन की तुमचं वाईट व्हावं, आणि तुमचा जर ऑरा वीक असेल तर ते डायरेक्टली तुम्हाला लागणार आहे, बिकॉज तुमचाच ऑरा वीक आहे आणि तुम्हीच एक्सेप्ट करताय ना. सो कुठल्याही एनर्जीजना आपल्यावरती हावी होऊ द्यायचं नाही. अशी कुठलीच एनर्जी नाही आहे जी देवापुढे उभी राहू शकते. सो जेव्हा तुमच्या विश्वासातला देव मोठा असतो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या असतात, राईच्या दाण्या इतक्या. सो कोणालाच तुमच्यावरती राज्य करू देऊ नका. हेच समजा की तुम्हीच सर्व शक्तिमान आहात, कारण तुम्ही त्या सर्व शक्तिमान पित्याचे पुत्र आहात किंवा पुत्री आहात. सो मी त्या देवाची लाडकी संतान आहे, हेच मी नेहमी मानते, आणि तो नेहमी माझी काळजी घेतो आणि खरंच तो माझी खूप काळजी घेतो. सो तुम्हालाही तेच मानायचं आहे. जर तुम्ही मानलत ना की हां तिने केलं आहे आणि मला आता काहीतरी होणार आहे, तर काही नसेल केलं तरी भीतीने माणसाला व्हायला सुरुवात होते. सो स्टॉप करा आता ह्या सगळ्या गोष्टी आणि फक्त स्वतःवरती लक्ष द्या आणि ह्या भानगडींमध्ये पडू नका. काही नसतं हे.
हे जे पहिल्याच्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या माइंडमध्ये इतक्या डीपली रिप्रोग्राम्ड आहेत. कारण असं नाही आहे की त्या एनर्जीज नसतात. प्रत्येक एनर्जी आहे, वाईट, निगेटिव्ह सगळं. पण जेव्हा तुमचा ऑरा स्ट्राँग असतो, जेव्हा तुमची आभा स्ट्राँग असते ना, सो तुमच्या ऑरामध्ये ती निगेटिव्ह एनर्जी कधीच एंटर करू शकत नाही. सो जर मी आता इथे उभी आहे, तो जो माझा इनर ऑरा आहे ना, तो समजा 3 मीटरचा आहे. पण जो माझा आउट ऑरा आहे, तो 15 मीटरपर्यंतचा असतो. सो त्यामुळे त्या गोष्टी कधीच माझ्या लाईफमध्ये एंटर करू शकत नाही, कारण माझा ऑरा स्ट्राँग आहे. सो समजून घ्या या गोष्टींना आणि ह्याच गोष्टींना फॉलो करा. स्वतःच्या ऑरावर काम करा. ऑरा पॉवरफुल करण्यासाठी काही नाही आहे. जसं मी रेखीने सुरुवात केली होती. सो तुम्हाला रेखी शिकायचं असेल तरी तुम्ही रेखी शिकू शकता. याच्याबद्दलचं तुम्हाला विशेष ज्ञान हवं असेल तरी तुम्ही माझे क्लासेस जॉईन करू शकता. नाही केलेत तरी साध्यासुद्धा मेडिटेशननी स्टार्ट करू शकता. सो आयुष्यात सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत आणि देवाने भरपूर प्रमाणात तुम्हाला दिल्यात. सो जी एनर्जी माझ्याकडे आहे तीच एनर्जी तुमच्याकडे सुद्धा आहे. जसं मी हील करू शकते लोकांना, तुम्हीही करू शकता. सो फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही पॉवरफुल आहात. जेव्हा तुम्ही स्वतःलाच विक्टिम मोडमध्ये आणता तर तुम्ही सर्व्हायवलच करू शकता. क्रिएटर कधीच होणार नाही. क्रिएटर कधी बनू शकता, जेव्हा तुम्ही हा विचार करता की मी त्या सर्वशक्तिमान ईश्वराची मुलगी आहे किंवा मुलगा आहे. सो स्वतःला इतकं शक्तिमान बनवा ना की कुठलीच एनर्जी, कुठलीच नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचूच नाही शकली पाहिजे. आणि हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला शिकवते. असं नाही आहे की ह्या गोष्टी मी कधी फेस नाही केल्यात. सो जेव्हा माझी मुलगी 1.5 वर्षाची होती आणि आय लॉस्ट माय हजबंड, तेव्हा मलासुद्धा असंच वाटायचं की कोणीतरी काहीतरी केलं असेल. कारण घरात तीच चर्चा असायची, नातेवाईकांमध्ये तीच चर्चा असायची की 30 वर्षामध्ये इतका हट्टाकट्टा मुलगा कसा जाऊ शकतो, ज्याला कधी क्रॉसिंगसुद्धा घ्यावी नाही लागली. सो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी फार विचार करायचे की नाही, कदाचित तसंच झालं असेल, तसंच झालं असेल. पण जर दुःख तो देतो ना, तर त्या दुःखातून बाहेरसुद्धा तोच काढतो. आणि त्याने मला प्रत्येक मार्ग खूप स्टेप बाय स्टेप दिला आणि त्याने मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. आणि अशी पुस्तकं आली, अशी माणसं आली आणि असं टीचिंग आलं माझ्या लाईफमध्ये, ज्याने आज मी 100% ह्या गोष्टींवरती विश्वास नाही करत. विश्वास ह्यासाठी नाही करायचा आहे की ती गोष्ट खोटी आहे, खरी आहे, नाही. माझी एनर्जी इतकी चांगली आहे ना की त्या गोष्टी माझ्यापर्यंत नाही येऊ शकत. सो स्वतःच्या एनर्जीवर काम करा, ऑरावर काम करा. जेव्हा तुम्ही तुमच्या ऑरावर काम कराल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं आयुष्य बदलणार आहे. सो हा सरळ, साधा आणि सोप्पा मेसेज आहे तुमच्यासाठी. आता येणाऱ्या वेळामध्ये अनेक व्हिडिओज येणार आहेत, कारण आता मी खूप ॲक्टिव्हली काम करणार आहे. सो फक्त हॅपी राहा आणि व्हिडिओ बघत राहा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. शेवटपर्यंत पाहिलं आहे तर तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लिहा आय एम व्हेरी पॉवरफुल आणि त्यापुढे तुमचं नाव लिहा. सो ब्रह्मांडमध्ये पण तो मेसेज जाईल आणि माझ्यापर्यंत पण येईल. कारण जेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते तेव्हा मलासुद्धा कळत असतं की हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत आहेत की नाही पोचत आहेत. सो नक्की पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.